नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जादूच्या 3 रस्त्याबद्दल. एकदा एक छोटं गाव होतं, जिथे लोक शांत, साधे आणि आनंदी होते. गावाच्या शेजारी एक घनदाट जंगल होतं, ज्यात जाण्याचं धाडस फारच कमी लोकांनी केलं होतं. कारण त्या जंगलात 3 रहस्यमय रस्ते होते, जे जादूच्या शक्तीने भरलेलं होतं. गावातील लोकांचा विश्वास होता की ते 3 रस्ते गूढ आणि धोकादायक होते. त्यात पहिल्या रस्त्याला समृद्धीचा रस्ता, दुसऱ्याला आश्चर्याचा रस्ता आणि तिसऱ्याला शांतीचा रस्ता असं नाव दिलं होतं. प्रत्येक रस्ता लोकांना काहीतरी वेगळं आणि अद्भुत देत असे, पण त्याबरोबर काही कठीण परीक्षा घेत असे. समृद्धीचा रस्ता. पहिला रस्ता म्हणजे समृद्धीचा रस्ता. या रस्त्याने चालणारा माणूस निसंशय श्रीमंत होई, पण त्याच्या अंतर्गत एक अट होती. हा रस्ता जितक्या जास्त दिवस चालला, तितका माणसाची इच्छाशक्ती कमी होत गेली. समृद्धीला प्राप्त करण्याच्या मोहात लोक आपली मूळ भावना, आपले मूल्य आणि प्रामाणिकपणा हरवत असत. अनेक गावकऱ्यांनी हा रस्ता निवडला होता, पण श्रीमंतीसाठी त्यांनी आपले आदर्श, आपल्या कुटुंबाचं प्रेम आणि मित्रत्व हरवलं. काही जण तर रस्त्याच्या शेवटी एकटे आणि निराधार राहिले. एक दिवस एक तरुण शेतकरी राम याने समृद्धीच्या रस्त्यावर जाण्याचं ठरवलं. त्याचं स्वप्न होतं की आपल्या कुटुंबाला त्यानं सुखी करावं. पण समृद्धीच्या मोहात त्याला कळलंच नाही की तो एकामागून एक संपत्ती मिळवत होता, पण आपल्या स्वप्नांचं आणि स्नेहाचं मोल विसरत होता. त्याला संपत्ती मिळाली, पण शांती हरवली. शेवटी त्याने परतून गावात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या परिवारात परत आला. तिथेच त्याला खरी समृद्धी म्हणजेच प्रेम, आदर आणि आपुलकी मिळाली. आश्चर्याचा रस्ता. दुसरा रस्ता म्हणजे आश्चर्याचा रस्ता. या रस्त्यावर जाणाऱ्यांना अनेक अद्भुत आणि अनाकलनीय गोष्टी भेटत. काही लोकांना अमरत्वाचं गूढ, काहींना अचूक भविष्याचे संकेत, तर काहींना लहान मोठ्या जादूच्या गोष्टी अनुभवायला मिळत असत. पण या रस्त्यावर निघालेल्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जर त्याने प्राप्त झालेल्या शक्तीचा गैरवापर केला तर त्याच्यावर मोठं संकट येईल. एकदा सोनी नावाची मुलगी या रस्त्यावर गेली. ती अत्यंत जिज्ञासू होती आणि तिला जगातील अनोख्या गोष्टीचं आकर्षण होतं. तिच्या वाटेवर तिला विविध रहस्यमय वस्त्र, जादूचे आरसे आणि बोलणारे पशु भेटले. तिच्या मनात काही विचार आले की या जादूमुळे ती सर्वांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकते. पण तिने याची जबाबदारी लक्षात घेतली आणि या शक्तीचा वापर फक्त चांगल्या कार्यांसाठी करायचं ठरवलं. त्यामुळे ती अजूनच सन्मानाने गावात परतली. शांतीचा रस्ता. तिसरा आणि सर्वात कठीण रस्ता म्हणजे शांतीचा रस्ता. हा रस्ता निवडला की व्यक्तीला त्याच्या अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळेल. हा रस्ता आत्मचिंतन आणि स्वतःच्या शुद्ध विचारांवर आधारलेला होता. जेव्हा लोक या रस्त्याने जात, तेव्हा त्यांच्या भूतकाळाच्या दुःखांशी, अपराधाशी आणि त्यांच्या भीतीशी सामोरे जावे लागत असे. हा रस्ता तेव्हाच पूर्ण करता येईल जेव्हा व्यक्ती स्वतःला पूर्णतः ओळखून त्यांच्या शांततेत स्थिर असेल. या रस्त्यावर एक प्रौढ बाई सुमन गेली. तिला तिच्या आयुष्यातील दुःख विसरायचं होतं. तिने या रस्त्यावर चालणं सुरू केलं आणि एकामागोमाग विचार, अनुभव आणि दुःख समोर आले. काहीतरी तिला परत फिरावं असं वाटलं, पण ती एका चिकाटीने चालत राहिली. शेवटी तिला कळलं की ती शांतीची खरी जाणीव बाहेरच्या जगात नव्हे, तर आपल्यामध्ये आहे. ती परतली, पण यावेळी ती तिच्या अंतर्मनात स्थिर आणि शांत होती. गोष्टीचा शेवट. गावकऱ्यांनी या तिघांच्या गोष्टी ऐकून एक गोष्ट शिकली की प्रत्येक रस्ता आपल्याला काहीतरी शिकवतो. जेव्हा आपण त्यावर चालतो, तेव्हा आपण आपले आदर्श, आपल्या मूल्यांचा आदर ठेवावा आणि जिथे संधी मिळेल तिथे दुसऱ्यांसाठी सदैव चांगलं करावं. तर ही होती 3 जादूच्या रस्त्यांची गोष्ट. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.